हाय हॅलो नमस्ते, मी वैशाली. तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. तर आज मस्त असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर छान अशी आपण मटकीच्या डाळीची आमटी इथं बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं मटकीची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं वाटण तयार करून घेतलेला आहे. आपला मसाल्याचा डबा बघा. सगळ्यात पहिल्यांदा तर मी जेवणामध्ये भात शिजायला टाकलेला आहे मस्त टोपामध्ये. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे. नंतर तेल तापल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे जिरी, आणि जिरी घातल्याच्या नंतर याच्यामध्ये घालायची आहे मोहरी. छानपैकी जिरी मोहरी तडतडली की याच्यामध्ये घालायचा एक छोटंसं कापलेलं टमॅटो. छानपैकी टमॅटोला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद. हळद घातल्यानंतर घालायचा 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये मी. त्याच्यानंतर मी 1 चमचा टाकलेला आहे कांदा लसूण मसाला. व्यवस्थित असं मसाल्यांना छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून झाल्याच्या नंतर इथं बघू शकता मी वाटलेलं जे वाटण केलं होतं ना ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर या वाटणामध्ये मी घेतलेलं होतं भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा आणि लसूण. फक्त एवढ्या 3च वस्तू मी घेतलेल्या आहेत. छानपैकी तेलामध्ये भाजून घेतलं त्या वस्तू आणि मिक्सरला वाटण करून घेतलं छानपैकी त्याचं. आता बघू शकता आपल्या मसाल्याला इथं मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर इथं आहे ना मटकीची डाळ धुवून घेतली होती बरं का मी. ती धुवूनच टाकायची आपल्याला डाळ बरं का. तर इथं मस्तपैकी मी धुवून मटकीची डाळ टाकलेली आहे. छानपैकी मसाल्यामध्ये त्याला छान परतवून घ्यायचं. व्यवस्थित मसाल्यात मटकीची डाळ परतवून झाली की आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी पाणी ओतून घेतलेलं आहे. पाणी ओतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ. तर बघू शकता छान असं मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आणि ना आमटीला असं मस्तपैकी उकळायला ठेवलेलं आहे. ही आमटी शिजायला जरा एक थोडासा वेळच लागतो, कारण डाळ आपण अगोदर भिजायला घालत नाही. तुम्हाला भिजायला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. मी नाही घालत भिजायला, कारण उकळीमध्ये शिजते. तर छान अशी मस्तपैकी इथं आहे ना आमटीमध्ये मी पाणी वगैरे व्यवस्थित सगळं ओतून घेतलेलं आहे आणि छान मी आमटीला ना शिजायला ठेवलेलं आहे. तर बघू शकता इथं आपला भात पण थोडा थोडा शिजत आलेला आहे. त्याच्यावर झाकण दिलं आहे मस्तपैकी आणि असं वाफेवर छानपैकी बारीक गॅस करून मस्त शिजवून घेतलेला आहे भात बरं का. त्याच्यानंतर बघू शकता आपली इथं मटकीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. आणि मी त्याच्याबरोबर खायला याच्याबरोबर मस्त अशी बाजरीची भाकरी बनवलेली आहे. तर छान अशी बाजरीची भाकरी पण मी तुम्हाला दाखवते. बघू शकता इथं तव्यावरती मी मस्तपैकी ना बाजरीची भाकरी ना भाजायला टाकलेली आहे व्यवस्थित अशी. एकच भाकरी बनवायची होती मला बरं का. तर बघू शकता आपली बाजरीची भाकरी तर मी भाजायला ठेवलेली आहे व्यवस्थित गॅसवरती. मोठ्या आचेवरती छानपैकी बाजरीच्या भाकरीला भाजून घ्यायचं आहे. तर आजचा असा आपला हा स्वयंपाक मी इथं तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि अशीच जर तुम्हाला नवीन नवीन संध्याकाळच्या जेवणाचे व्हिडिओ बघायला जर आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रोज प्रयत्न करीन व्हिडिओ टाकण्याचे नवीन नवीन जेवणाचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता आपली बाजरीची भाकरी आणि आमटी भात सगळं जेवण इथं संध्याकाळचं तयार झालेलं आहे. तर बघू शकता मस्त असं. तर आता नवीन व्हिडिओमध्ये भेटूया उद्याच्या आपण. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट.